जय शिवराय मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न. कोणत्या देशातील सरकार जास्त मुली जन्माला घालण्यासाठी पैसे देते? पर्याय आहेत भारत, आफ्रिका, चीन, युगांडा. तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चीन. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? पर्याय आहेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेश राज्यात झाला आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या प्राण्याची जीभ सर्वात लांब असते? पर्याय आहेत माणूस, गाय, देवमासा, हत्ती. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देवमासा. देवमासाची जीभ सर्वात लांब असते, म्हणजेच ती हत्तीच्या पिल्ला एवढी असते. पुढचा प्रश्न. कोणत्या देशाला 1000 तळ्यांचा देश म्हणतात? पर्याय आहेत फिनलँड, न्यूझीलंड, कॅनडा, म्यानमार. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फिनलँड. या देशाला 1000 तळ्यांचा देश असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न. कोणत्या देशात सर्व गोष्टी महाग मिळतात? पर्याय आहे स्वित्झर्लंड, पाकिस्तान, मलेशिया, अमेरिका. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वित्झर्लंड. या देशामध्ये सर्व गोष्टी महाग मिळतात. पुढचा प्रश्न. असा कोणता देश आहे ज्या देशात भारतातील लोक पायीसुद्धा जाऊ शकतात? पर्याय आहे नेपाळ, भूटान, श्रीलंका, अफगाणिस्तान. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूटान व नेपाळ. नेपाळमध्ये गेल्या वर्षीपासून लोकांना पायी चालत जाण्यास बंदी केली आहे. तिथे पासपोर्ट काढावा लागतो, परंतु आपण आत्ता सध्या भूटानमध्ये पायी चालत जाऊ शकतो. कोणती नदी स्वतःचा रंग बदलते? पर्याय आहेत पूर्णा, गोदावरी, गंगा, केनो, क्रिस्टल. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केनो क्रिस्टल. ही नदी स्वतःचा रंग बदलत असते. पुढचा प्रश्न. कोणते फूल सूर्यासारखे दिसते? पर्याय आहेत सूर्यफूल, मोगरा, गुलाब, झेंडू. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सूर्यफूल. सूर्यफूल हे सूर्यासारखे दिसते. पुढचा प्रश्न. शिवसेना या पक्षाचे संस्थापक कोण आहेत? पर्याय आहेत शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, नारायण राणे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. मित्रांनो, या प्रश्नाचे तर उत्तर तुम्हाला माहितीच असेल. बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना या पक्षाचे संस्थापक होते. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? पर्याय आहे एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे.
कारण सध्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे तुम्हाला हे ठाऊकच असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. कारण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ व जनरल नॉलेजचे व्हिडिओ दररोज येत असतात व आमच्या व्हिडिओतून ज्ञान घेऊन आपण यशस्वी व्हा. धन्यवाद. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.